नमस्कार, अश्विनीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर चला, आज मस्त आपल्या घरच्या घरीच नाश्ता एकदम परफेक्ट असा तयार करून दाखवणार आहे. एकदम कमी साहित्यात दाखवणार आहे आणि ते पहा कसला जबरदस्त कलर देखील दिसत आहे आणि वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ सॉफ्ट एवढा मस्त असा भन्नाट आहे. याला डोनेट किंवा मग तुम्ही मेदूवडे देखील बोलू शकतात. आणि हे कशा कशाचे आहेत तर चला व्हिडिओमध्ये पाहू. तर व्हिडिओ वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करू. तर इथे पहा, मी इथे दोन कच्चे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे घ्यायचे आणि त्याच्यावरची अशी साल काढून घ्यायची. दोन्ही बटाट्याची साल काढून झाली की एक छोटीशी खिसणी घ्यायची आणि खिसणीच्या साहाय्याने दोन्ही बटाटे खिसून घ्यायचे. पहा, मी पहा इथं आपण तुम्ही इथं मोठी देखील किसणी घेऊ शकता, पण माझ्याकडे मोठी किसणी नव्हती तर मी छोट्या किसणीनेच दोन्ही बटाटे असे खिसून घेतलेले आहेत. आणि पहा खिसखस का मस्त झालेला आहे. आणि आता दुसराही बटाटा असंच खिसून दाखवणार आहे. तर पहा, दोन्ही बटाटे मी खिसून दाखवलेले आहेत. तर लगेच कढई ठेवलेली आहे गॅसवरती. गॅसवरती ठेवली आणि त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेल. तेल टाकलं की लगेच जिरे जास्त घालायचे आहेत आपल्याला. जिऱ्याने चव येते. आणि लगेच इथे भरपूर प्रमाणामध्ये जिरे घातले आणि वरतून लगेच चिली फ्लेक्स देखील घालून घेतलेला आहे. चिली फ्लेक्स घातला आणि लगेच इथे 1.5 ग्लास एवढं पाणी ओतून घेतलेलं आहे. आणि पाणी ओतलं आणि जो आपण बटाट्याचा किसलेला होता ना त्याच्यामधलं देखील पाणी असं पिळून काढलेलं आहे. आणि पिळून काढलं आणि याचं पाणी आटेपर्यंत आपल्याला आणि पहा मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आणि हे शिजेपर्यंत मस्त असं हलवून शिजलं की लगेच याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं आहे. आणि लगेच इथे घ्यायचा आहे 1 वाटी बारीक रवा. आणि रवा घ्यावं असा याच्यामध्ये मस्त हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्या गुठळ्या किंवा गाठी होणार नाही. तर पहा, दोन्हीही म्हणजे आपलं मस्त असं शिजलेलं आहे. तर आपल्याला याच्यापासून बनवायचं आहे, याला तुम्ही मेदूवडे किंवा डोनेट देखील बोलू शकता. तर पहा, मस्त असं हलवून घ्यायचं आहे. आणि हलवून घेतलं की लगेच मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. आणि इथे पहा, आपलं बॅटर मस्त तयार देखील झालेलं आहे. आणि बॅटर थोडंसं थंड करण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. पहा, तुम्ही डायरेक्टली फॅनच्या साहाय्याने देखील याला गार करू शकता आणि लगेच देखील करायला चालू करता. पण मी तसं नाही केलं. मी थोड्या वेळ 5 मिनटं ते थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. आधी थंड झाल्यानंतर पहा, मस्त अशा थोडंसं गरम आहे तोपर्यंत मळून घ्यायचं आहे. आणि हाताला थोडं तेल लावलं आणि मस्त असं दोन्ही हाताच्या साहाय्याने पटापट मळून घेतलेलं आहे. तर पहा, आपण जसं चपात्या बनवायला पीठ मळतो का तसंच मळून घ्यायचं आहे. म्हणजेच आपले डोनेट किंवा मेदूवडे एकदम परफेक्ट आकार येतो. तर पहा, फायनली आपण पूर्ण बनवून घेतलेला आहे. तर आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हातावरती गोळा घ्यायचा आणि थोडासा असं चपटा करून घ्यायचा. आणि आपण याला मेदूवड्याचा शेप देखील देऊन घेणार आहेत. तर पहा, मेदूवड्याचा देखील शेप म्हणजे दिलेला आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व डोनेट किंवा मेदूवडे देखील बोलू शकता. तर मी इथे सर्व बनवून दाखवणार आहे. तर एक एक करून मी तुम्हाला असं बनवून दाखवलेलं आहे. तर पहा, फायनली आणखी एक बनवून दाखवते. आणि तोपर्यंत तेल ठेवलेलं आहे गॅसवरती कढईमध्ये तापायला. तरी ते पहा, सर्व मी डोनेट असे बनवून घेतलेले आहेत. आणि पहा, याच्यावरती चिली फ्लेक्स टाकल्यामुळे कसला जबरदस्त असा कलर दिसत आहे. आणि लगेच ठेवलेले आहे गॅसवरती कढईमध्ये तापत ठेवलेलं होतं तेल. आणि तेल थोडंसं कडकडीत गरम म्हणजे जास्त बी गरम नाही होऊ द्यायचं. आणि पहिल्यांदा हाय फ्लेम गॅसची करायची आहे आणि नंतर मीडियम करायची आहे. तर इथे पहा, 2 मिनटं आपण हलवायची घाई नाही करायची आहे. आणि ते 2 मिनटानंतर ॲटोमॅटिकच म्हणजे तळून वर येतात. पण माझ्याकडून जरा गडबड झाली. मी लगेच म्हणजे उलटण्याचा प्रयत्न केला म्हणून तसे चिकटलेले आहेत खाली. पण जोपर्यंत ते मनाने वरती येत नाही ना तोपर्यंत त्याला हलवूही नका. म्हणजे आपला डोनेट किंवा मेदूवडे एवढे परफेक्ट होतात ना, एकच नंबर लागतात आणि खायला देखील एकदम टेस्टी लागतात. तर पहा, दुसरा देखील मी असंच सोडून घेत आहे. तर पहा, इथे याचा कलर देखील पहा कसला जबरदस्त आलेला आहे. आणि याचा कलर जरा लालसर येईपर्यंत मस्त परतवून घ्यायचा आहे. तर पहा, फायनली मी सर्व इथे डोनेट बनवून दाखवलेले आहेत. तर कशी वाटली आजची आगळी वेगळी रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय, भेटूया पुन्हा.